आपला जो आनंद असतोय तो जास्त वेळ टिकत नाही. आत्ता सध्या इथं असा झाला विषय की आपला गाडीचा सध्या ॲक्सिडेंट झालेला आहे आणि बघा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे पूर्ण गाडी. हे बघा एक तर टू व्हीलरवाला येऊन पूर्ण असं धडकूनच गेला आहे पूर्ण. हे बघा आणि पूर्ण असा तर पूर्ण फुटलेलाच आहे पूर्ण. हे बघा त्यानं ब्रेक मारला आहे दाबून पण तरी पण येऊन धडकला आहे तो. हे बघा गाडी पूर्णपणे डॅमेज झालेली आहे. तर आजचा दिवस तर पूर्णच बेकार गेलेला आहे पूर्ण आमचा. तर बघूया आता पुढं काय काय होतं आहे. नेमकं झालं काय की मी घरी जायला मी उजवीकडे वळत होतो आणि उजवीकडे वळताना ॲक्च्युली मी इंडिकेटर देऊनच वळत होतो गाडी आणि समोरून एकटा टू व्हीलरवाला म्हणजे तो ॲक्च्युली टू व्हीलरवाला होता पोलिसवाला आणि तो येऊन डाव्या साईडला पूर्ण जोरात धडकला. मग ॲक्च्युली मी झाला असं की इंडिकेटर मी लावलेला आणि गाडी धडकल्यानंतर मी गाडी बंद केली आणि ॲक्च्युली मी गाडी बंद केली, मला माहीत नाही की मी गाडी बंद केली आणि मी उतरल्यावर मग बाहेर आल्यानंतर मग तो मलाच म्हणायला लागला की तुम्ही इंडिकेटर लावलेलं नाही वगैरे असं झालं. आणि गेल्यानंतर मग मला असं वाटलं की मी इंडिकेटर लावलेलं नाही आणि बिन लावता मी असं इकडे उजव्या साईडला वळलो आहे. मग त्यावेळी मला काय बोलता आलं नाही. पण नंतर मला असं कळलं की मी इंडिकेटर लावलेला की ज्यावेळी मी गाडी ऑन केली तेव्हा माझा इंडिकेटर होता ऑन. मग नंतर मला कळलं की तो पूर्ण धडकून गेला. मग त्यानंतर मला कळलं की मी गाडीचा इंडिकेटर लावलेला. मग असं झालं आहे. तर आता ॲक्च्युली मी कंपनीत फोन लावलेला मॅडमांना. मग असं सगळं सांगितलं की असं म्हणजे झालं आहे ते. आणि मग आता मला शोरूमला बोलवलं आहे तर आता शोरूमला जायला पाहिजे. तर आपण इथं आपटेनगरमध्ये आलो होतो गाडी सर्व्हिसिंगसाठी, म्हणजे जे काय काम होतं त्याच्यासाठी. पण ते बोललेत की इथं होत नाही, आपण जिथून कार खरेदी केली आहे तिथेच ते काम होणार म्हणून सांगितलं आहे. तर आपल्याला पुन्हा तिकडे जावं लागणार आहे. आता हे सुझुकी शोरूम आहे आणि आता आपण गाडी सोडलेली आहे, बघू शकताय. आता जवळजवळ आपल्याला 8 ते 15 दिवस तर आपल्याला गाडी ठेवायला पाहिजे रिपेअरसाठी. बघा असा डेंट वगैरे इथं पडलेला आहे. हे बघा हे पूर्ण हा जो पूर्ण भाग मला वाटतं कॅमेऱ्यात दिसत नसणार आहे पण इथं पूर्ण असं डॅमेज झालेला आहे पूर्ण हा भाग जो पूर्ण आहे तो. तर एक 15 दिवसानंतर आपल्याला ही गाडी मिळणार आहे. तर चला तर 15 दिवसानंतर भेटूया ह्या गाडीला आपल्या. तरी जाता मला एवढं सांगायचं आहे की आपला जो आनंद असतोय तो जास्त वेळ टिकत नाही. तर काय पर्याय नाही, रिपेअर तर करायलाच पाहिजे. तर चला बाय.